गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वेलकम टू पिको व्लॉग्स. आज आपल्याकडे आहे आमदार सराव महोत्सव आहे दहीहंडीचं. दहीहंडीचे थर लावणार आहेत, ते सराव आहे ते त्याला बघूया. आपण आहोत आता मिडबंदर रोड, अष्टविनायक चौक, ठाणे इथे. चला बघूया सराव. हिंदू संस्कृतीप्रमाणे मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान ओवाळणीने झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी आम्हाला या सुंदरशा दहीहंडी उत्सव अर्थात आमदार सराव दहीहंडी महोत्सव 2026 सुरुवात करत आहोत. बोला गणपती बाप्पा पायाशी घालून आज ही मंगलमूर्ती विघ्नहर्ता आजचं हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडून लाडक्या गणराज्याच्या सन्मान केला आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकता की आपल्या सर्वांची नजर त्या आकाशाकडे जाणार आहे. अर्थात राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणजेच दहीहंडी आणि ही दहीहंडी आणि त्याचाच हा आमदार सराव दहीहंडी महोत्सव 2026 आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय मान्यवरांच्या उपस्थितीने. आज या मंचावरती खऱ्या अर्थाने साईराम गोविंद पथक थोडस जवळ यायचं आहे आणि जे मंडळ थर लावायचा प्रयत्न करणार आहे त्यांना थोडं आपण चला मंचावरती उपस्थित मान्यवरांना आपण सन्माननीय संघाला घ्यायचे आहे. आजचा खूप सुंदरसा आमदार सराव दहीहंडी महोत्सव 2026 आणि याचं पहिलं हे गोविंद पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. त्यांचं खऱ्या अर्थाने आयोजकांच्या वतीने आणि या ठिकाणी मंचावरती उपस्थित सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या वतीने हार्दिक स्वागत.
थोडासा बॅकअप द्यायचा. आपण सर्वांनी एकत्र जवळ यायचं आहे. क्या बात आहे. हा थरांचा थरार आपण अनुभवत आहात आणि खूप सुंदर असा प्रयत्न. आपण सर्वांनी याला सहकार्य करायचं ही विनंती. उपस्थितांनी थोडंसं अजून जवळ यायचंय. अर्थात हा सराव शिबिर आहे. प्रत्येकाचं मनोबल आणि पाठबळ वाढावं म्हणूनच ही संधी तुम्हाला आज आमदार सराव जयंती महोत्सव 2026च्या माध्यमातून आम्ही देत आहोत. मला वाटतं जवळपास अजून 18-19 दिवस शिल्लक आहेत आणि नक्कीच दुसऱ्या प्रयत्नाला मित्रांनो मग असे मस्त प्रयत्न करतात. परत प्रयत्नासाठी लावणार आहे. थोडं जवळ या. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा. थोडंसं जवळ यायचं मंडळी. 1 2 3 4 5 चला 5 थरांची सलामी. धन्यवाद. जोरदार टाळ्या डीजे. चला पहिलं पथक होता म्हणून आम्ही ही दुसरी संधी दिली. त्यानंतर कोणत्याच पथकाला दुसरी संधी देण्यात येणार नाही याचं सर्व गोविंदा पथकाने आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. राजे बॉईज गोविंदा पथक. चला यानंतर नाही आहेत. ओके यानंतर पुढील प्रयत्न बंजारा गोविंदा पथक आपण करावा ही विनंती. चला आज पावसाने मला वाटतं मेहरबानी केलेली आहे. बरोबर ना मंडळी. वरुण राजाने वरुण आशीर्वाद जरी दिला नसला तरी साथ सोबत नक्कीच आहे. आणि या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे पहिल्या गोविंदा पथकाला ज्यांनी 5 थरांची सलामी दिलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे लाडके दमदार आमदार संजयजी केडकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत या लाडक्या चिमुकलीसाठी. चला यानंतर मित्रांनो लगेच आपण प्रयत्नाला सुरुवात करावी ही आपणास. चला यानंतर प्रयत्न करत आहे दुसरा गोविंदा पथक. पुन्हा वारंवार विनंती आहे मंडळी आपण सर्वांनी थोडंसं सहकार्य करायचं आहे. खऱ्या अर्थाने थोडंसं जवळ आहे. अजून जवळ या. सोशल डिस्टन्स ही आपण 3 वर्ष ठेवली पण आता देवाच्या कृपेने तो काळ गेलेला आहे आणि पुन्हा त्याच जोशात त्याच उत्सवात आपण हे लाडके आपले हिंदू धर्मातील सण मोठ्या एकोपाने साजरे करत आहोत. आणि म्हणूनच विनंती करतोय की सगळ्यांनी जे उपस्थित आहेत जे नागरिक आहेत त्यांनी पण थोडंसं जवळ यायचं. ह्या बाळगोपाराचा हा सुंदर असा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी त्यांना आधार द्यायचा आहे ही विनंती. आणि टायमावर पाऊस आलेला आहे.
पथकाचं नाव काय तुझ्या पथकाचं नाव साई अष्टमी हॅलो चला जोरदार टाळ्या झाला पाहिजे सातारांची ही सलामी या मंचाला दिलेली आहे श्रीपेठ गोविंदा पदकाचा या ठिकाणी मंचाच्या वतीने खऱ्या अर्थाने सन्मान केला जात आहे आमदार दाखल झालेल्या दुसरं यशस्वी गोविंदा पदकाचा श्रीमती गोविंदा पदक अष्टाविनायक गोविंदा पदक ठीक आहे यांच्या प्रयत्नांना आपण बळ द्यायचं आहे जे उपस्थित गोविंदा पथक आहे त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं पुढे सरसवायचं आहे एक हात मदतीचा आपलं साई गोविंदा पथक आहे अष्टमी चौकातलंच स्तरांची ही सलामी अतिशय शिस्तबद्धता या पथकामध्ये पाहायला मिळते यशस्वी प्रयत्न हा जम्मू
आमची लाडकी देखणी अदाकारा गौतमी पाटील अगदी थोड्या वेळात या मंचावर दाखल होणार आहे. ये बात. या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या प्रार्थने उपस्थितीत हा सन्मान सोहळा अर्थात आपल्या सर्वांच्या मेहनतीचा एकाग्रतेचा आणि एकतेचा सन्मान सोहळा अर्थात आमदार सराव दहीहंडी महोत्सव 2026 मध्ये येणाऱ्या सर्व गोविंद पथकाचं आयोजकांच्या वतीने यानंतर प्रयत्न करतील बंजारा गोविंद पथक. आपणास देखील खूप खूप शुभेच्छा या प्रयत्नासाठी. एक दोन अरे कितना ग्रुप है वही चालू है. अरे जाम मेहनत किती किती साडेचार 3 झाले. साडेचारची प्रॅक्टिस आहे. पाच तर मला पण नाही माहिती. 6 जणांचा प्रयत्न करणार आहे. विनंती आहे की लवकरात लवकर आपण या प्रयत्नाला सुरुवात करावी. सावतारांची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे.
अर्थाने शक्ती, युक्ती आणि भक्तीचं प्रतीक अर्थात बजरंग बली महाराज. बोल 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 बजरंग बली की. खऱ्या अर्थाने हेच बळ, हीच ताकद, हा उत्साह आणि हा जल्लोष कायम असतो. आणि म्हणूनच यंदा खास ठाणेकर आणि परिसरातील सर्व गोविंद भक्तांसाठी खास आमदार सराव दहीहंडी महोत्सव 2026 शानदार आणि जानदार आयोजन करण्यात आलेलं आहे. 6 तारांच्या प्रयत्नाला सुरुवात झालेली आहे. मी वारंवार विनंती करतोय उपस्थितांनी, खास करून पुरुष वर्गाने थोडंसं पुढे सरसवायचं आहे आणि यांना सहकार्य करायचं आहे. सिद्धेश दादा अपंगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला, खूप सुंदर प्रयत्न, काही हरकत नाही. सावकाश सांभाळायचं एकमेकांना. या ठिकाणी मंचावरती उपस्थित युवासेना संपर्क प्रमुख शिर्डीवरून खास या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचा आपण सत्कार करत आहोत. सिद्धेशजी अपंगे यांचा आपण सत्कार करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय पियुष बुकारे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. आपण आम्ही आपले आभारी आहोत. प्रेम आणि आशीर्वाद, मार्गदर्शन उत्तरोत्तर आमच्या सोबत नेहमीच राहू ही प्रार्थना करत या पुढील प्रयत्न करत आहेत. चला, आज अभिमान वाटतो की पुरुषांच्या कांद्याला कांद्या लावून महिला सर्व क्षेत्रात पुढे सरसवत आहेत. मग गोविंद पथक असल्यावर त्या मागे कशाला. म्हणूनच एक गोविंद पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि खूप सुंदर असा प्रयत्न करण्याचा त्यांचा हा मानस आहे, त्यांची इच्छा आहे. आणि लवकरच या प्रयत्नाला आम्ही सांगितल्यावरतीच सुरुवात करायची आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तुमचं फॉर्मेशन करायचं तोपर्यंत जेव्हा आम्ही सांगू मंचाच्या वतीने आपल्याला चला, मला वाटतं हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. सूचना आल्याशिवाय आपण प्रयत्नांना सुरुवात करू नका ही नम्र विनंती आपल्याला. सबसे कातिल
वा वा, मुलींचा आवाज येतोय, बाकीच्यांचं काय? भावांनो, पेटीला आणि खास गोविंद पथकांचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी अगदी काही क्षणात या मंचावरती दाखल होणार आहे. अर्थात गौतमी पाटील हिचं आगमन या मंचावरती होणार आहे आणि त्यानंतर तिच्या समोरच आपण हा तार लावायचा प्रयत्न करायचा ही विनंती. तत्पूर्वी विश्वाला हरकत नाही, या सर्व चिमुकल्या आहेत, यांचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे आता नारी शक्ती दाखवण्याची वेळ आलेली आहे. यस, चला या ठिकाणी अजून एक सन्माननीय उपस्थिती लाभलेली आहे. सन्माननीय शाखा प्रमुख, त्याचप्रमाणे समाजसेवक सन्माननीय श्री सुमित बोराटेजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळी त्यांचं देखील या मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. सन्माननीय सुमितजी बोराटे. कंपनीने 5 तार लावलेला आहे. चला वा, क्या बात. व्हेरी वेल प्रॅक्टिस झाली, व्हेरी वेल एक्झिक्युटेड असा हा खूप सुंदर असा प्रयत्न. आणि फक्त प्रयत्न नव्हता तर तो यशस्वी प्रयत्न होता. तर याच्यासाठी जरा जोरदार हक्काच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. विशेष उपस्थिती लाभलेली आहे. महाराष्ट्राची लाडकी आणि देखणे अदाकारा अभिनेत्री गौतमी पाटील. जरा जोरदार हात वरती हो हो. मस्त असा दहीहंडी सराव महोत्सव आहे तो साजरा होत आहे. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय.